लेकराची हिता लेकराची हिता वाहे माऊलीचे ऐसे कळवळ्याची जाते करीला विनंती ओटी भारवाहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐसे कळवळ्याची जाते करीला विनंती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसे कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती विठ्ठलाची हित वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती भगवान कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानोबराय वैराग्य राग रसिक श्री जगद्गुरु तुकोबराय अखिल संत मांद्याळी माता भगिनी वडीलधारी मंडळी सर्व गुणीजन मंडळी सर्व महाराज मंडळी सर्व कलाकार मंडळी सर्व पाहुणे मंडळी सर्वांच्या एकत्रीकरणामध्ये कार्यक्रमाला लाभलेले सौंदर्य आहे अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुण निधान जगदाधार अखिल विश्व संत गुरुवर्य काळे बाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये संसर गावामध्ये आपण एक दिवसीय नैमित्तिक कीर्तन नैमित्तिक कथा नैमित्तिक भजन पूजन आपण सर्वजण मिळून या खटके परिवारामध्ये या ठिकाणी संपन्न करतोय कार्यक्रमाचं निमित्त औचित्य तुम्हा सर्वांना माहित आहे तरी ते सांगण्यासाठीच मी या ठिकाणी उभा राहिलेलो आहे वैकुंठवासी कैलासवासी स्वर्गवासी हरिभक्त परायण आदरणीय सुंदरबाई महादेव खटके या मातोश्रीचं आज मावशीचं एक प्रथम पुण्यस्मरण आपण सर्वजण मिळून या खटके परिवारामध्ये या ठिकाणी संपन्न करतोय मावशींना जाऊन आज बरोबर या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण होते 1 वर्षाचा कार्यकाल कसा आणि कधी निघून गेला या प्रपंचामध्ये या परिवाराला या पाहुण्यांना समजलेलं नाही गेलेली माणसं आयुष्यामध्ये कधीही माघारी येत नाहीत परंतु गेलेल्या माणसाच्या आठवणी आपल्याला आल्याशिवाय राहत नाहीत आदमी मुसाफिर है आता है और जाता है आज आपण जेवढं तरुण आहे तेवढं उद्या आपण तरुण राहणार नाही जेवढं उद्या आपण तरुण आहे तेवढं पुढच्या वर्षी तरुण राहणार नाही जेवढं पुढच्या वर्षी तरुण आहे तेवढं पुढच्या पंचवार्षिकला तरुण राहणार नाही हे सगळं जग अंताकडे निघालेलं आहे तसं देहाचा सुद्धा एक दिवस अंत होणार आहे आएगा तो जाएगा या मृत्यू लोकांचा आयुष्य गरीब असू द्या श्रीमंत असू द्या शिक्षित असू द्या अशिक्षित असू द्या देशभक्त असू द्या किंबहुना हरिभक्त असू द्या ज्याला या मृत्यू लोकांमध्ये यावं लागतं त्याला एक ना एक दिवस जावं लागतं जगाचा निरोप घ्यावा लागतो गरीब असू द्या श्रीमंत असू द्या शिक्षित असू द्या अशिक्षित असू द्या देशभक्त असू द्या हरिभक्त असू द्या या जगामध्ये प्रत्येकाला या ठिकाणी मृत्यू लोकातून जावं लागत असतं आणि जात असताना गेलेल्या व्यक्तीचा विधी आपण या ठिकाणी करत असतो आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपल्याला शास्त्राने सांगितलेले जे कर्म आहे हे कर्म शास्त्राने आपल्याला करायला सांगितलेलं आहे
हिंदू संस्कृतीने 4 कर्म सांगितलेले आहेत: नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि प्रायश्चित्य कर्म. नित्य कर्म शास्त्राने सांगितले, जे रोज करायला सांगितलेलं आहे त्याला नित्य कर्म म्हणा. रोज आंघोळ केली पाहिजे, रोज कपाळाला गंध लावला पाहिजे. हिंदू संस्कृतीमध्ये कपाळ कधीही मोकळं ठेवायचं नाही. कपाळाला बुक्का असावा किंवा अष्टगंध असावा, गोपीचंदन असावा, हळदी कुंकू असावं, गुलाल असावा, भंडारा असावा. आपल्या कपाळाला काही ना काहीतरी असलं पाहिजे. ज्यांच्या कपाळाला नसतं समजायचं की कोण आहे ते, कुठल्या धर्मातली व्यक्ती. म्हणून उद्यापासून विचार करा, उद्यापासून आपल्या कपाळाला काहीतरी लावलं पाहिजे. नाही काय लावता आलं तरी म्हशीच्या गोट्या, गुरांच्या गोट्या जायचं, आपलं कमीत कमी कपाळाला शेण तरी लावायचं. शेणात लक्ष्मी असते. भागवतात वर्णन आले, गायीच्या गोमूत्रात गंगा असते. शास्त्राने जे रोज करायला सांगितलेलं आहे त्याला नित्य कर्म म्हणावं. आणि जो नित्य कर्म करतो तो मनुष्य या मृत्यू लोकामध्ये दुर्लभ आहे. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. जो नियम करतो त्यांच्या घरी लक्ष्मी नांदत राहते. रोज देवघरात देवाची पूजा झाली पाहिजे. देवघरातल्या देवाला एक तरी फूल रोज अर्पण केलं पाहिजे, एक तरी फळ रोज अर्पण केलं पाहिजे. सकाळी आणि संध्याकाळी धूप दीप उदबत्ती ओढून रोज घरामध्ये आरती झाली पाहिजे. 45 दिवस नियमाने रोज देवघरातल्या देवाची आरती करा. घरातली 50% संकट दूर होतील. त्याच्यासाठीच करायचं आहे. याला नित्य कर्म म्हणावं. नैमित्तिक कर्म कोणतं आहे? निमित्त ठेवून केलेले जे कर्म आहे याला नैमित्तिक कर्म म्हणावं. सोम सूर्यादी ग्रहणे एवोनी करते पार्वणे, का माता पिता मरणे अंकित जे दिवस. सूर्य ग्रहणाचा काळ पर्वकाळ आहे. आपा चंद्र ग्रहणाचा काळ पर्वकाळ आहे. सूर्य ग्रहणामध्ये, चंद्र ग्रहणामध्ये, या पर्व काळात आपण काही करायचं नाही, फक्त नामस्मरण करायचं. आणि आई वडिलांचा अंतकाळ हा मुलाबाळाच्या दृष्टिकोनातून पर्वकाळ आहे. आपण गेलेली व्यक्तीचा अंतकाळ व्यवस्थित पार पाडावा. त्यांना भजन करत स्मशानामध्ये वाजवत न्यावं. आपल्या बरोबर जर काय येत असेल तर फक्त भजन येतं. कितीही कोट्यावधी रुपयाचा बंगला बांधा आणि त्या बंगल्यामध्ये 20 लाख रुपयाचं टॉयलेट बाथरूम बांधा, आपल्या बरोबर शेवटचं स्नान अंगणामध्येच आहे. हजारो कोटी रुपये धन संपत्ती कमवा, आपल्या बरोबर एकही रुपये येत नाही. मग एवढ्या गाड्या आणि एवढ्या बिल्डिंग कशाला बांधताय तुम्ही? जेवढा आपल्याला गरज आहे तेवढं आपण करायचं. आता मंदिराचं काम पूर्ण झालं की आपण बाकी काहीच करायचं नाही, फक्त भगवंताचं चिंतन. आपल्या बरोबर येत नाही, मग जे आपल्या बरोबर येणार आहे त्याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. मग नैमित्तिक कर्म, भजन करत स्मशानामध्ये वाजवत न्यावं. भजन या शब्दाला काना नाही, आकार नाही, ओकार नाही, त्याला लिमिट नाही. भजन सतत केलं पाहिजे. काम करताना भजन केलं पाहिजे, स्वयंपाक करताना भजन केलं पाहिजे, नंतर मंदिरामध्ये गेलं की भजन केलं पाहिजे. जिथं जागा मिळेल, जिथं वेळ मिळेल तिथं आपण भजन केलं पाहिजे. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. ज्या ठिकाणी आपल्याला वेळ मिळेल त्या ठिकाणी आपण भगवंताचं नामस्मरण करणं गरजेचं आहे. का? कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा. कधी अंतकाळ, कधी मरण येईल हे सांगता येणार नाही. म्हणून सतत भगवंताच्या स्मरणामध्ये राहणं, सतत भगवंताच्या आठवणीमध्ये राहणं, खऱ्या अर्थाने याला भजन म्हटलं जातं. अग्नीचा संस्कार आपल्या हिंदू धर्माने दिला जातो, ते दिला पाहिजे. नंतर सावण्याचा विधी आपल्या हिंदू
धर्मामध्ये दिला जातो केला पाहिजे. तिथून पुढे 10वा केला पाहिजे, 12वा केला पाहिजे. आई असेल तर 12वा करावा, वडील असेल तर 13वा करावा. एवढं केलं की थांबायचं का? नाही थांबायचं. पुन्हा प्रत्येक महिना आपल्या घरामध्ये घालायचा. एखादं पितर समजून आपण या व्यक्तीचा महिना घरामध्ये घातला तर त्या पितरांना जेवाय घातलेल्याच पुण्य पूर्वजांना मिळत असतं. प्रत्येक महिना घरामध्ये घातला पाहिजे. मावशीचा प्रत्येक महिना असे 11 महिने घरामध्ये घालून 12व्या महिन्याला वर्ष पूर्ण होतं. गेंदेत 12व्या महिन्याला वर्ष पूर्ण होतं. वर्ष पूर्ण झालं की वर्ष श्राद्ध, श्रद्धावानम लभ्यन्ते. श्राद्ध कर्म बरोबर त्या तिथीला घरामध्ये करावं. एक वर्षभर आत्मा सृष्टीमध्ये फिरत असतो. उन्हाचा, वाऱ्याचा, पावसाचा, यमाच्या यातनेचा असा अनेक प्रकारचा त्रास त्या गेलेल्या आत्म्याला सहन करावा लागत असतो. आणि वर्ष पूर्ण झाले की तो आत्मा बरोबर 12 वाजता आज आपल्या घरी येत असतो. वर्ष पूर्ण झालं की 12 वाजता यमधर्माच्या नगरीतून तो प्रवासाला लागतो. हिथं यायला त्या आत्म्याला 5 मिनिट वेळ लागतो. वर मृत्यू लोकात आल्यानंतर तो आत्मा फोटो मध्ये बसत असतो. 1 तास आपल्या घरी राहतो. कोण कोण माझ्या श्राद्ध कर्माला आलंय तो आत्मा जरूर पाहतो. आत्मा आपल्याला पाहतो पण आपण आत्म्याला पाहू शकत नाही. तेवढं ज्ञान देवाने आपल्याला दिलेलं नाही. तेवढं ज्ञान मिळतं पण तेवढी आपली साधना नसते. साधना भरपूर केली पाहिजे. जेवढी तुम्ही साधना करचाल तेवढं भगवंताचं आपल्याला दर्शन होतं. झोपेत मनुष्य देवापर्यंत जातो मामा, पण मधी अज्ञानाचा मायेचा पडदा शिल्लक राहतो म्हणून देव आपल्याला भेटत नाही. झोपेत आपण देवापर्यंत जातो. झोपेत आपल्याला काहीच आठवत नाही, काहीच नाही. 80% मरण झोपेमध्ये असतं, फक्त 20% श्वासोश्वास चालू. म्हणून आत्मा 1 तास इथे येतो. श्राद्ध कर्म आपण पिंडदान ब्राह्मण काकाला जसं बोलवावं, ब्राह्मण काका सांगतील त्या पद्धतीने पिंडदान करावं. आज 12 पिंड घरामध्ये तयार करायचे. 12 पिंड घरामध्ये तयार करून तीळ सातो त्याच्यावर टाकावा. पितरांचं खाद्य तेच आहे, तीळ आणि सातो आहे. गुलाल टाकावा, बुक्का टाकावा आणि तिथून पुढे पूर्ण पिंडदान झाल्यानंतर फोटो बाहेर आणावा. 10 ते 12 आपल्याला भजन करता येईल. त्या आत्म्याला आपण पैसा देऊ शकत नाही, त्या आत्म्याला दहन देऊ शकत नाही. एखाद्या व्यक्तीने संपत्ती कमवली, दहन कमवली, हे कोणालाही बरोबर घेऊन जाता येत नाही. जर संपत्ती दहन जर बरोबर घेऊन जाता येत असतं तर या जगात आपापलं प्रत्येक जण घेऊन गेला असता. हे तर कुणी ठेवलं नसतं. कोणालाही धन संपत्ती बरोबर घेऊन जाता येत नाही. राजा रावणाची 7 कोटी घरे एकट्या पात्राची सोन्याची होती. भिंती सोन्याच्या, स्टील सोन्याचे, सगळं सोन्याचं होतं. पण एकही कवडी राजा रावणा बरोबर गेली नाही. सांगा ते कवडी गेली नाही. संसारातील दहन आपल्या बरोबर जाता येत नाही, किंबहुना त्यांना पाठवता येत नाही. संपत्ती पाठवता येत नाही, दहन पाठवता येत नाही, जमीन पाठवता येत नाही. नवे नवे भारतातले पैसे दुबई मध्ये पाठवता येत नाहीत. समजा एखादा मनुष्य दुबई मध्ये गेला, एखादा मनुष्य अमेरिकेमध्ये गेला, गेल्यानंतर तिथं चहा गेला, हॉटेलमध्ये गेला आणि आपल्या खिशातली एक 500ची नोट काढली आणि सांगितलं मला चहा द्यावं. दुबई मधला अमेरिकेतला माणूस म्हणेल हे पैसे तुमच्या खिशात ठेवा, घेतले पैसे आम्हाला द्या. भारतातला पैसा अमेरिकेत चालत नाही, भारतातला पैसा दुबई मध्ये चालत नाही. मग काय चालतं? एक वस्तू अशी ती भारतातही चालते, अमेरिकेमध्ये चालते आणि दुबई मध्ये चालते. त्या वस्तूचं नाव आहे सोनं. सोनं सगळ्या देशामध्ये चालतं. तसं परमार्थ रूपी दहन केलेलं पुण्य सगळ्या देशामध्ये चालतं. नवे नवे परलोकामध्ये हे चालतं. म्हणून आज मावशीच्या प्रीत्यार्थ पिंडदान केल्यानंतर आपण काय काय करायचं? जेवढं आपल्याला कर्म करता येईल तेवढं करावं, जेवढं आपल्याला धर्म करता येईल तेवढं करावं. काय करावं? अन्नदान त्यांच्या स्मरणार्थ करावं. आता उद्या जर वर्ष श्राद्ध असतं तर अन्नदान करता आलं नसतं. काल जरी वर्ष श्राद्ध असतं तर अन्नदान करता आलं नसतं. मावशींची पवित्र तिथी त्यांनी साधली. एकादशी काल, आज द्वादशी आहे, उद्या महापर्वणी आहे. महादेव पार्वती आई साहेबांचा उद्या विवाह आहे.
याला महाशिवरात्र म्हटलं जातं. असा 3ही दिवसातला दुग्ध शर्करा योग मावशींच्या स्मरणार्थ आलेला आहे. काय आदल्या जन्मात पुण्य केलं असेल सांगू शकत नाही. गेला अंतरीचा मळा. काल एकादशी होती. त्या एकादशीचं नाव विजया एकादशी. त्याच्या पाठीमागची जया एकादशी. काल 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 पुन्हा कोणाची एकादशी हात वर करा, 2 रुपये बक्षीस देतो. दोन्ही आप्पा समोर आहेत. आबा तुमची आहे का एकादशी? का त्यांची रोजची एकादशी आहे. असं 15 दिवसातून येणारी एक एकादशी प्रत्येकाने केली पाहिजे. गेल्या 6 महिन्यामध्ये किंवा गेल्या एका महिन्यामध्ये एक व्हॉट्सअपला अशी बातमी आली होती, 15 दिवसातून एक निर्जल एकादशी करायची. म्हणजे पाणीही प्यायचं नाही, जेवायचं नाही, काहीही नाही, काहीच खायचं नाही. 24 तासामध्ये पाण्याचा थेंबही पोटात गेला नाही पाहिजे. अन्न तर सोडूनच द्या. जर 24 तास जर कंटिन्यू जर निर्जला एकादशीचा उपवास केला तर पोटातले कॅन्सरचे विषाणू सगळे मरून जातात. हे एक बाहेरच्या शास्त्रज्ञानं सिद्ध करून दाखवले. म्हणून 15 दिवसातून एक एकादशी येते. एक वद्य आणि दुसरी शुद्ध. वद्य म्हणजे माऊलींची आणि शुद्ध म्हणजे पांडुरंगाची. आज द्वादशी आहे. द्वादशी सोडायची. भारतासारखी पवित्र भूमी जगात दुसरी कोणती नाही. गायत्री सारखा पवित्र मंत्र जगात दुसरा कोणता नाही. ज्ञानोबराय तुकोबराय सारखे संत जगात दुसरे कोणते नाही. वारकरी संप्रदाय सारखा संप्रदाय जगाच्या पाठी दुसरा कोणताही नाही. आणि द्वादशी सारखी पवित्र तिथी जगात दुसरी कोणती नाही. म्हणून अन्नदान आज मावशीच्या स्मरणार्थ आपण केलं पाहिजे. सगळ्यांनी खाऊन जायचं. बाहेरचं हॉटेलचं काही बी घाण खाण्यापेक्षा वर्ष श्राद्धाचं खाल्लेलं कितीही चांगलं आहे. आमचे गुरुवर्य राऊत बाबांनी सांगितलंय, वर्ष श्राद्धाचं खाल्लं तरी चालतं. आपण जर नाही खाल्लं तर आपलं कोण खाणार आहे? तुम्ही माणसाला आमच्या हातावर ताट असतंय, ठीक आहे, मान्य आहे. मग एखादं फळ खाऊन जावा. फक्त शीस दिलं खाऊ नका. ज्याला विकार आहे ते खाऊ नका. ज्याला विकार नाही म्हणजे झाडाचं फळ असेल ते खाल्लं तरी चालेल. अन्नदान त्यांच्या स्मरणात, वस्त्रदान त्यांच्या स्मरणात, पाहुण्याला पोशाख द्यावे लागतात. द्रव्यदान, पैसे दान त्यांच्या स्मरणात करावं लागतं. जेवढा मुला मुलीच्या लग्नाला खर्च येतो एवढा खर्च वर्ष श्राद्धाला करायचा असतो. मुलीच्या लग्नाला मुलाच्या लग्नाला जेवढा खर्च येतो एवढा खर्च वर्ष श्राद्धाला करावा. जास्तही करायचा नाही आणि कमीही करायचा नाही. थोडी का होईना लक्ष्मी आपण दान दिली पाहिजे. थोडी का होईना द्यायची. कुणाला द्यायची? ब्राह्मणाला द्यायची, वारकऱ्यांना द्यायची, आंधळ्या पांगल्याला द्यायची. पंढरपूरमध्ये अनेक आंधळे पांगळे बसले आहेत, त्यांना आपण द्यायची असते. काही लोक कधीही कुणाला 1ही रुपया दान देत नाहीत. आपण गेल्या आठवड्यात मी आळंदीला गेलतो. जाता जाता समोर सिग्नल होता. सिग्नलवर एक समोर फॉर्च्युनर उभा राहिली होती आणि आम्ही पाठीमाग. तेवढ्यात एक काच पुसणारा मुलगा समोर आला आणि तो काच पुसले. त्या फॉर्च्युनर वाल्याला सांगितलं गाडीची काच खाली घ्या. काच खाली घेतली आणि त्या साहेबांना सांगितलं तुम्ही ना 100 रुपये द्या. भिकाऱ्याने मागितलं किती मामा? 100 रुपये. म्हणले का? नाही तुमच्याकडे फॉर्च्युनर गाडी आहे, तुम्ही श्रीमंत आहे, तुम्ही 100 रुपये द्या. म्हणले माझ्याकडे नाही. म्हणले 50 तरी द्या. भिकाऱ्याने मागितलं. म्हणले 50 नाहीत. म्हणले 25 तरी द्या. म्हणले 25 नाहीत. म्हणले 10 तरी द्या. भिकारी म्हणला 10 तरी द्या. म्हणले 10 पण नाहीत. म्हणले 5 तरी द्या. म्हणले 5 पण नाही. भिकारी म्हणला मग साहेबराव 1 रुपये तरी द्या. साहेब म्हणले 1ही रुपये माझ्याजवळ नाही. मग त्या बेकाऱ्याने सांगितलं दरवाजा उघडा, खाली उतरा, दोघही भीक गोळा करू आणि माझ्याकडे जेवढी होती ना तेवढी सगळी तुम्हाला देतो मी. आज पेटवलं तर 6 महिने विजणार नाही एवढं देवाने दिलेलं असतं. पण देव धर्म कार्याला, भिकाऱ्याला, आंधळ्या पांगल्याला द्यायला आपण 1ही रुपये नाही. ज्यांच्या खिशात 10 रुपये आहेत त्यांनी 1 रुपया दान केला पाहिजे. ज्यांच्या खिशात 100 रुपये त्यांनी 10 देवाला दिले पाहिजेत. 1.6. ज्यांच्या खिशात 1000 रुपये त्यांनी 100 देवाला दिले पाहिजेत. ज्यांच्या खिशात 10,000 आहेत त्यांनी 1000 देवाला दिले पाहिजेत. ज्यांच्या खिशात 1,00,000 रुपये आहेत मोबाईलवर त्यांनी 10,000 देवाला दिलं पाहिजे. 10,000 देवाला दिले की 100% देव. पुन्हा ते 10,000 तुम्हाला 22,000 रुपयाच्या मानधनाच्या माध्यमातून देतो. देव 1ही रुपया कर्ज कोणाचं कधी ठेवत नाही, कधीही ठेवत नाही. तुम्ही जेवढं देवाला देचाल देव तेवढं आपल्याला
दुप्पट माघारी देत असतो. या नीतीचा, या निसर्गाचा नियम आहे. एक दाना जमिनीमध्ये पुरा, एक दाना जमिनीमध्ये पेरा, हजारो दाणे जमीन आपल्याला देते. तसं विहिरीतलं पाणी आज काढा, उद्या तेवढंच पुणे येतं. विहिरीतल्या पाण्याला जिव्हाळा आहे, रांजणातल्या पाण्याला जिव्हाळा नाही. रांजणातलं पाणी आज काढलं तर उद्या डबल होणार नाही. तसं संपत्ती ही दानानं जीवनामध्ये शुद्ध होत असते. म्हणून आज वर्ष श्राद्धाला आपण थोडी का होईना दक्षिणा आपण दान द्यायची. आणि शेवटी आहे ज्ञानदान. कथा, कीर्तन, भजन, पूजन, नामस्मरण. बहुतेक मला तर वाटतंय आपल्या या खटके परिवारात इथं तर पहिलंच कीर्तन असेल. या जागेत कुठंतरी माणसं अज्ञानातून ज्ञानाकडे निघाली, कुठं अंधाराकडून प्रकाशाकडे निघाली. कुठं एक जागा झालेलं मन दुसऱ्या मनाला जागा करतं. दोन जागी झालेली मन तिसऱ्या मनाला जागी करतात. तीन जागी झालेली मन अख्खं गाव जागा करतं. आणि जागा झालेला अख्खं गाव, अख्खा समाज जागा करतो. म्हणून जागा झालेला समाजानं केलेलं कार्य आहे. साधू संतांनी काय केलं? सगळ्याला जागा केलं. ओठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माता, सुखवे व्यथा जन्माच्या. कथा, कीर्तन, भजन, पूजन, नामस्मरण केलं पाहिजे. कीर्तन आपण रोज ऐकलं पाहिजे. कीर्तन ऐकल्यानंतर माणसाला ज्ञान प्राप्त होतं. ज्ञान प्राप्त झालं की माणसाचे विचार बदलले जातात. विचार बदलले की माणसाच्या समजुती बदलतात. समजुती बदलले की माणसाचे सुख दुःख बदलतात. आणि सुख दुःख बदलले की मनुष्य वाईट मार्ग सोडून चांगल्या मार्गाला प्रवृत्त होतोय. चांगला मार्ग मिळण्यासाठी रोज कीर्तन आपण ऐकलं पाहिजे. तसं आज आपण मावशींच्या स्मरणात कीर्तन, भजन, पूजन, नामस्मरण आपण सर्वजण मिळून करतोय आवाज. आणि त्या निमित्तातून अन्नदान, वस्त्रदान, द्रव्यदान, ज्ञानदान हे सगळं पुण्य फुलामध्ये राहतं. आणि फुल अर्पण केलं की गेलेल्या व्यक्तीला उत्तम गती प्राप्त होत असते. आणि जाता जाता ती व्यक्ती माझ्या मुलालेकराने चांगलं शेवटचं कार्य केलं म्हणून आशीर्वाद देत असते. आजचं जे कीर्तन आहे हे आशीर्वादाचं कीर्तन आहे. त्या निमित्तातून अभंग निवडलाय श्री जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. या मृत्यू लोकांमध्ये प्रत्येकाला वाटतं माझे भांडण तंटे कोणासोबतही नसावेत. प्रत्येकाला वाटतं मी पुण्यवान असावं. प्रत्येकाला वाटतं या जगामध्ये मी निर्भय असावं. चारी करता चार उपाय आहेत आणि प्रत्येकाला वाटतं मी जागा असावं. निर्वाण दीपे किमतैल दानम चोर गतै वाक्य व सावधानम. प्रत्येकाला वाटतं आपले भांडण तंटे कोणासोबत हे नसावेत आणि आपण हे कोणासोबत करू नये. भांडण कशामुळे होतात? जास्त बोललं की भांडणं होतात. आमचे गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज शिंदे बाबांनी सांगितलंय, जो आदमी ज्यादा बोलता है वो अपने दुश्मन बना लेता है. जेवढा आपण जास्त बोलेल तेवढे आपले दुश्मन जास्त होतात. म्हणून कमी बोलावं, कामाचं बोलावं आणि जेवढं कमी बोलता येईल तेवढं बोलावं. तुम्ही म्हणताय चाल की सगळ्यात जास्त महाराज तुम्हीच बोलताय की. कीर्तनातलं बोलणं वेगळं आहे, इतर वेळी बोलणं वेगळं आहे. म्हणून भांडण तंटे आपले कोणासोबतही नसावेत, आपणही कोणासोबत करू नये हे प्रत्येकाला वाटतं. प्रत्येकाला वाटतं आपण पुण्यवान व्हावं. पुण्यवान होण्यासाठी आपल्या हातातून सत्कर्म घडलं पाहिजे. या मृत्यू लोकांमध्ये मृत्यू हे अंतिम सत्य आहे. अंतिम सत्य मृत्यू आहे. याच्यात कोणीही बदल करू शकत नाही. सकाळी हसत घराबाहेर पडलेली व्यक्ती संध्याकाळी माघारी परत येईल का नाही याची गॅरंटी नसते. पैसा, पद, प्रतिष्ठा, संपत्ती हे सगळंच या मृत्यू लोकांमध्ये हेतच राहणार आहे. आपल्या बरोबर काय येणार आहे? आपण समाजाला दिलेलं प्रेम, आपण मिळवलेली माणुसकी, आपण या मृत्यू लोकांमध्ये केलेलं सत्कर्म, देवाची सेवा, एवढंच फक्त आपल्या बरोबर येणार आहे. बाकी काही आपल्या बरोबर येत नाही. मग पुण्य कशाने होईल? सत्कर्माने पुण्य होईल. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साया, घातलिया भय नरका जाणे, घातलिया भय नरका जाणे.
भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल, पण माझ्यामुळे कुणाचं नको व्हायला नको, ही भावना ज्या माणसाच्या जवळ आहे तोच मनुष्य आयुष्यामध्ये सुखी होऊ शकतो. पण आज प्रगती कुणालाही आवडत नाही. रोडवर जसे स्पीड ब्रेकर, चांगल्याच रोडवर स्पीड ब्रेकर आहेत, चांगल्याच झाडाला जंगलामध्ये कापलं जातं, त्याच्या फळ्या केल्या जातात. वाईट माणसाला कोणी काही बोलत नाही, पण चांगल्या माणसाला जगामध्ये त्रास आहे. एखादा खेळा ठोकत असताना वाकडा झाला तर बाजूला काढला जातो, पण जो चांगला सरळ आहे त्यालाच ठोके टाकले जातात. तसं पुण्य कमवायचं असेल, पुण्यवान व्हायचं असेल तर सत्कर्म हे अति आवश्यक गोष्ट आहे. ज्या जागेवर आपल्याला बसता येतं ती जागा सत्कर्माची असते. राजाचा धर्म काय आहे, शेतकऱ्याचा धर्म काय आहे, कीर्तनकाराचा धर्म काय आहे, राजकारणी नेत्याचा धर्म काय आहे, वारकऱ्याचा धर्म काय आहे, डॉक्टरचा धर्म काय आहे, वकिलाचा धर्म काय आहे, शिक्षकाचा धर्म काय आहे. ज्याचे त्याचे धर्म ज्यांनी त्यांनी पाळले की त्याच्या हातातून पुण्य प्राप्त होत असतं. मैत्री करत असताना माणसाने मेडिकल वाल्याची करायची नाही, सोनाराची करायची नाही. सोनाराच्या दुकानात तुम्ही दिवसभर रोज बसा, फक्त एक चहाचा कप देईल, ते काय अर्धा तोळा सोनं देणार नाही आपल्याला. मेडिकल मध्ये जर तुम्ही बसला टॅबलेटचं एखादं पॅकेट तो आपल्याला फुकट कधी देणार नाही. पण शेतकऱ्याशी जर मैत्री केली, शेतकऱ्याच्या रानात जावा, जर कोथमीर काढत असेल, भाजी काढत असेल तर पिशवी भरून भाजीच्या पेट्या दिल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यात जगात उदार जर कोण असेल शेतकरी. शेतकऱ्याला राजा का म्हटलं जातं? पिकाला भाव मिळो किंवा न मिळो, दुष्काळ पडो किंवा न पडो, पण सतत सातत्यानं शेती करत राहणं म्हणून शेतकऱ्याला राजा म्हटलं जातं. तसं सत्कर्म, शेतकऱ्याचा धर्म काय, राजाचा धर्म काय, प्रजेचं रक्षण करणं. डॉक्टरचा धर्म काय आहे, पेशंटची व्यवस्थित ट्रीटमेंट करणं, पेशंटला व्यवस्थित बरं करणं, हा डॉक्टरचा धर्म आहे. आणि माणसाचा, सर्वसामान्य माणसाचा धर्म काय आहे? आपल्याला सत्कर्म. सत्कर्म केल्यावर आपण पुण्यवान होईल, भाग्यवान होईल. मग पुण्यवान व्हायचं असेल तर आधी असलेला पापाचा नाश करावा लागेल. भांडण तंटे टाळायचे असेल तर वाजवीपेक्षा जास्त बडबड करणं बंद केलं पाहिजे. आणि निर्भय राहायचं असेल तर जाग राहिलं पाहिजे. जाग, तुम्ही म्हणसाल आता आम्ही जागच आहे की, पण व्यावहारिक सत्तेतलं जाग राहणं वेगळं आहे आणि पारमार्थिक सत्तेतलं जाग राहणं वेगळं आहे. व्यावहारिक सत्तेत जाग राहणं म्हणजे काय आहे? गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालणं, याला जाग राहणं म्हटलं जातं. पारमार्थिक सत्तेमध्ये सुद्धा ज्ञानेश्वरीचं पाठांतर असेल, वाचन असेल, एखादा गीतेचा श्लोक पाठ करणं असेल, मारुती स्तोत्र पाठ करणं असेल, भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, काय पाठ म्हणते? 150-200 श्लोक मुलांचे पाठ आहेत गीतेचे, 200च्या पुढे जास्तच. लहान वयात पाठ करून होऊन घेणं गरजेचं आहे आणि होता पाठ होतं. म्हणून वेलीला वळण देता येतं, पण एकदा खोड झालं, बुंदा झाला की वळण देता येत नाही. लहान बुद्धी असते तोवर काय पण ग्रहण केलं जातं. म्हणून लहान वयातच अभ्यास होतो, पुन्हा अभ्यास होत नाही. मग जाग राहणं म्हणजे काय? गळ्यामध्ये तुळशीची माळ घालणं म्हणजे जाग राहणं आहे. म्हणून शरीर रूपी घर चांगलं आहे, इंद्रियात ताकद आहे, म्हातार पण लांब आहे, आयुष्य शिल्लक आहे. पैसा बँकेत राहणार, गाय गोठ्यात राहणार, पत्नी दारात राहणार, मित्र स्मशानापर्यंत येणार, पेटवणाऱ्याची गर्दी पेटावं लागते एकट्याला. जलाने वाले लाखो है लेकिन जलने वाला अकेला है. शरीर माणसाचा ज्यावेळेस चितेमध्ये जळतं त्यावेळेस पैसा, पद, प्रतिष्ठा, सत्ता आपल्या बरोबर येत नाही. मग काय येतं? केलेलं सत्कर्म येतं, एवढं आपल्या बरोबर येतं. मग माळ तुळशीची आपल्या बरोबर येते. माणसं, एखादा व्यक्ती घरातून मेल्यानंतर गळ्यातलं लॉकेट काढतील, गळ्यातलं सोन्याचं काय असेल, काय म्हणते दुसरं आणखी काय करतात, चेन असेल, गोप असेल, आणखी महिलांबरोबर एक दागिना येतो बघा. कुठला येतो? काय काय? कानातली कुडक वय. महिलांबरोबर एक दागिना येतो, कानातली कुडक येतात. आणि वारकऱ्या बरोबर गळ्यामध्ये तुळशीची माळ बरोबर येते. माणसं गळ्यातलं, हातातलं सगळं काढून घेतील, तुळशीची माळ पकडून काढून घेतं का?
कंठी मिरव तुळसी कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी। मग हित या शब्दाचा अर्थ कल्याण, आत्यंतिक कल्याण व्हावा असं वाटत असेल तर आपल्या हिताच्या ठिकाणी आपण जाग राहायला पाहिजे। आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया। मग या जगामध्ये हित कुणी साधलं, हित कुणी वाहिलं, हिताच्या ठिकाणी कोण जागे राहिले आणि कोणासाठी हित वाहिलं तर या कलियुगामध्ये या मृत्यूलोकामध्ये मातेनं लेकराचं हित साधलं याचं उत्तर पहिल्या लेकराचे हित लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त। माऊलीचं सतत चित्त लेकरावर असतं। तुकोबरायांनी या अभंगामध्ये मातेचा दृष्टांत देऊन संतांचं वर्णन केलेलं आहे। संत कोण आहेत? माऊली ज्ञानोबराय, संत नामदेवराय, संत सावता महाराज या संतांचं वर्णन तुकोबरायांनी अभंगामध्ये केलेलं आहे। आपल्या संसर गावामध्ये महान संत जन्माला आले आणि सगळ्यांचं जीवन कृतार्थ केलं गुरुवर्य काळे बाबा। बाबा होते तरी कोण? 18 पगड जातींच्या माणसांचं जिंकलं त्यांनी मन। आयुष्यातला एकही वाया घालवला नाही क्षण आणि बाबांच्या पदस्पर्शाने महाराष्ट्राच्या संसरच्या मातीचा पवित्र झालाय कण। काळे बाबा जन्माला आले नसते तर आपल्या परिसरात परमार्थ काही माहितीच झाला नसता। बाबा जन्माला आले नसते तर आमच्यासारखे छोटे कीर्तनकार या ठिकाणी जागेवर उभा राहिले नसते। बाबांनी हे परमार्थाचं रोपट मास धरणारी माणसं बाबांनी माळकरी केली आणि कीर्तनकार केली। बाबांचा हा गुण आहे, चांगला तर बदलेलच यात नवल नाही, पण वाईट मनुष्य चांगल्या मार्गाला गेला पाहिजे ही बाबांची सगळ्यात पवित्र शिकवण होती। मारुतीची सेवा कधी सोडली नाही। प्रत्येक शनिवारी मारुतीला जायचे। रामदास स्वामींना त्या मारुतीची पूजक प्राण प्रतिष्ठा केली। गुरुवर्य मामासाहेब दांडेकर यांचे पदस्पर्श चरण कमल या कनेरी क्षेत्राला या भूमीला लागले। थोर महापुरुष या जागेवरती येऊन गेलेले आहेत। रामनवमी म्हणजे रामदास नवमी गेल्या 2 दिवसामध्ये झाली। रामदास स्वामी सारखे छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु मिळाले असे संत महात्म्यांचे पदस्पर्श कनेरी गावाला लागले आले आणि बाबांचा उद्धार झाला। त्याच्याबरोबर बाबांनी आपल्याही सगळ्या सर्वसामान्य माणसाचा उद्धार केला। एक वाक्य बोलतो, बाबा धनगर जातीमध्ये जन्माला आले पण तेवढ्या पुरते मर्यादित राहिले नाही। बाबांनी सर्व जाती धर्माचा उद्धार करून टाकला। संत तेवढ्यावरती राहत नाहीत, सगळ्यांचा संत उद्धार करत असतात। बाबांनी सगळ्यांचा उद्धार केला। एक महात्मा जन्माला आला की सगळ्या परिसराचा त्या ठिकाणी उद्धार करतोय। हित म्हणजे काय? आत्यंतिक कल्याण। मग माता लेकराचं हित वाहते, मग कोणतीही माता असू द्या, माणसाच्या देहातली माता असू द्या, पशु असू द्या, पक्षिणी असू द्या, कुर्मी असू द्या, कीटक असू द्या। गायीचं प्रेम वासरावर राहतं, शेळीचं प्रेम
बोला की हाय काय करड शिरड करड कर्णावर राहत. मेंढीचं प्रेम कोकरावर राहत. पक्षिणीचं प्रेम पिल्लावर राहत. वाघिणीचं प्रेम आणि आईचं प्रेम वरावर राहत. माया मंदिर हालले पिला ना बेटाया आभाळाना बोलावेला ओढा चार पाच पिल्ले त्या कोट्यामध्ये आहेत आणि पिल्लांना सांगते, बाळांनो उन्हाळ्याचे दिवस आहेत, मला चारा आणायला थोडं लांब जावं लागतं, पाणी आणायला मला थोडं लांब जावं लागतं, फक्त घरट्यामध्ये आरडा ओरडा करू नका, मला 12 12:30 यायला वाजतील. म्हणून ती पक्षिणी जंगलामध्ये राम चारा आणायला जाते. चारा आणायला गेली. त्या पक्षिणीनं पिल्लांसाठी चारा गोळा केला आणि चारा गोळा करता करता गोळा केला चारा आणि ओढली आणि उडी मारता मारता पंख फडफडता पिल्लांना चारा घेऊन येताना नेमका एक व्याध पारधी आला, शिकारीसाठी आला आणि त्या पारध्याने त्या पक्ष्याचे दोन्हीही पंख आपल्या शरीरा वेगळे करून टाकले. तडपड तडपड करत ती पक्षिणी जागेवर खाली पडली गेली आणि पडल्यानंतर पक्षिणीच्या मनात विचार आला, आज माझी छोटीशी पिल्ल माझ्या घरट्यामध्ये आहेत, विहिरीमध्ये आहेत, त्या पिल्लांना थोडा तरी चारा खायला मिळाला पाहिजे, पण आज मी या जागेवरून उठू शकत नाही. पण तरीही ती पक्षिणी स्वतःच्या पिल्लांना चारा आणायसाठी लांब जाते, फडफडत घसरत काय व्हायना त्या पिल्लांना भेटायला घेऊन जात असते. पक्षिणीचे पंख तुटले पण पिल्लाला भेटण्याची इच्छा पक्षिणीची कधीही सुटत नाही. तशी आयुष्यभर आपण जरी आजारी पडलो, जरी आई घरामध्ये म्हातारी झाली तरी आयुष्यभर मुलाबाळाच्या प्रपंचाला कष्ट करत राहणारी ही माता माऊली आहे. मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती, देह विसरे आपुला, जवळी घेता शीन गेला, तरीही ती पक्षिणी फरफडत का होईना पिल्लांना चारा घेऊन येते, चोची मधला चारा पिल्लांना चारते. त्या पक्षिणीचं प्रेम त्या पिल्लावर आहे. गायी सुद्धा असेल, त्या गायीचं सुद्धा प्रेम वासरावर असतं. आम्ही भंडारा डोंगरावर आप्पा राहत असताना एक गावरान गाय आम्ही सांभाळली होती. आता तुमच्याकडे पण आहे. गाय सांभाळल्यानंतर गाय व्याली आणि वेल्यानंतर आम्ही गायीचा जहार पडेपर्यंत गायीला थोडी लांब बांधली वासरापासून. डोंगरामध्ये अनेक हिंस्र पशु असतात, वाघ, चित्ता, बिबट्या किंबहुना अनेक कुत्री अशी असतात, ज्यांना मांस खायला आवडतं असे पक्षी राहतात, प्राणी राहतात. गाय आम्ही एका बाजूला बांधली, पण गायीचं सारखं चित्त त्या वासरावरती. नाना चरे गाय डोंगरे तरी चित्त बांधले वत्सा घरी. गाय डोंगरात चरते, चारा खाते, पण जर वासरू वरडलं तर खाता खाताही त्या वासराकडे जाण्यासाठी हंबरते. आणि नेमका आम्ही गाय एका बाजूला दाव्याने बांधली.
बांधल्याबरोबर नेमका डोंगरातून वाघ लपत लपत त्या वासराकडे आला. वासराला खाण्यासाठी आला. शिकारी, वाघ किती केलं तरी शिकारीच प्राणी आहे. शिकारीसाठी आला. आल्याबरोबर तेवढ्यात एक संस्थेचा विद्यार्थी एका बाजूला बसला होता. अभ्यास करत, हरिपाठ पाठ करत 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 तेवढ्यात त्यांनी लपत लपत येणारा वाघ पाहिला. वाघ पाहिल्याबरोबर त्यांनी एक आरोळी टाकली. वाघ आला, वाघ आला, वाघ आला, वाघ आला असे शब्द गायीच्या कानावर पडले. पक्ष्यांना, पक्षूंना माणसाची भाषा कळते. समजा कोंबडे शेण टाकतो आपण, त्याला काय म्हणायचं? ओकारडा. त्या ओकारड्यावर कोंबडी असते. त्याचे अनेक पिल्ल तिथे एका बाजूला असतात. चारा चरते. नुसतं एखाद्या पोराने गहार म्हणावा. काय म्हणावा? गहार. गहारीला दुसरा एक शब्द आहे बाहेरा. नुसता बाहेरा म्हणा. एका क्षणामध्ये ती कोंबडी सगळी पिल्ल कुठे घेते? आपल्या पंखाखाली घेते. पक्षिणीला, पिल्लांना कळतं, कोंबडीला कळतं. मग वाघ हा शब्द गायीच्या कानावर आला. तिला लक्षात आलं की आपण वासराला जन्माला घातलंय. 100% त्या वाघाने आपल्या वासरावर नेम धरलेला आहे. लपत लपत वाघ तो वासराकडे यायला लागला. गायीला लांब दाव्याने बांधली, पण आडे वेडे तिनं घेतले. आडे वेडे घेतले. शिंगाने दोर तोडला. थेट मेक उपसून गायी वासराच्या समोर येऊन उभा राहिली. आल्यावर वाघाने गायीवर झडप टाकली. वासराला खायला जाणार होता. वाघाची झटापटी सुरू झाली. गायीची आणि वाघाची. किती केले तरी आप्पा, वाघ हा शिकारीच प्राणी आहे. वाघाकडे 2 शस्त्र आहेत मामा. एक जबडा आणि दुसरी नख आहेत. वाघाची एक मावशी आपल्या घरात आहे. काय म्हणतात त्याला? मांजरी बोच करते. किती ताकद असते नखात. वाघाच्या नखात किती ताकद असेल. वाघाची गायीची झटापटी सुरू झाली. गाय किती केली तरी गरीबच प्राणी आहे. पण 2 तास झटापटीमध्ये शेवट गाय मरण पावली. पण जोपर्यंत देहात प्राण होता तोपर्यंत गायीनं वाघाला नाही वासराला कड जाऊ दिलं. याला माता म्हटलं जातं. पतिव्रता म्हटलं की सीता आणि शास्त्र म्हटलं की गीता. प्रेम म्हटलं की माता. मातेच्या हृदयामध्ये प्रेम आहे. प्रेमाचा बोलावा आहे. मुलगा काळा असू द्या, गोरा असू द्या, प्रेम तिचं राहतं. जगाच्या पाठीवर एकच अशी अदालत आहे. त्या अदालतीमध्ये सगळे गुन्हे माफ केले जातात. ती अदालत म्हणजे मातेची आहे. मुलगा कोळा असो, काळा असू द्या, गोरा असू द्या, लंगडा असू द्या, आंधळा असू द्या, पागळ असू द्या, ती माता 100% प्रेम करते. त्याच्यासाठी आयुष्य उभं जीवन जगत राहते. मुलांनी मोठं व्हावं, मुलांनी नाव कमवावं, याच्यासाठी रात्रंदिवस तिची धडपड सुरू असते. ऐकणं महत्वाचं. 5 मिनिट. प्रेम म्हटलं की माता. एकच उदाहरण सांगतो, सेवा पूर्ण करतो. अयोध्येचा राजा दशरथ, दशरथाची त्याची पत्नी कौसल्या माता. राजा दशरथाला एकूण 700 बायका होत्या. पण त्यातल्या मुख्य 3 कौसल्या. पुढे बोला. म्हणजे डायरेक्ट तिसरीच होईल. कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी. 3 राण्या होत्या राजा दशरथाला. राजा दशरथाला भरपूर घरामध्ये सोन्याचा धूर घरात निघत होता. इंद्राच्या दरबारात स्वर्गात राजा दशरथ गेला तर इंद्रानं उठावं, राजा दशरथाला हाताला धरावं आणि सिंहासनावर बसावं. एवढा महापराक्रमी राजा दशरथ होता. शरयू सारखी नदी होती. अयोध्येसारखी राजगादी होती. 700 बायका होत्या. तरीही राजा दशरथ रोज गुलाबजाम घरात खात होता. पण ऊस तोडणाऱ्या पाष्टीमध्ये एखादी कुत्री बघितली की, कुत्रीला बघितलं की दुःख व्हायचं राजा दशरथाला. जसं वर्णन आहे तसं सांगतो. कुत्री पाष्टीत बसलेले 10-15 पिलं तिला आहेत, पितात. आणि राजा दशरथाने बघितलं की दुःखी होता. का? या कुत्रीला 12 पिलं आहेत पण मला एकही पिलो नाही म्हणत होता राजा दशरथ. आणि घरी आल्यानंतर वशिष्ठ मुनी मिळाले. सांगितलं राजा दशरथ, तुला 1 नाही 4 मुलं होतील. राजा दशरथाला 4 मुलं झाली. कौसल्या, सुमित्रा, कैकेयी. तिन्ही राण्यांना मुलं झाली. बऱ्याच दिवसानंतर मुलं झाली. त्याच्यामुळं कौसल्येचं प्रेम मुलावर आहे.
ज्याला लगेच मिळतं ना त्याला त्याची किंमत कळत नाही. खूप कष्ट करायला लागावं, खूप मेहनत करायला लागावी आणि मग ती वस्तू मिळावी, मग त्या वस्तूचा आनंद मिळत असतो. ज्याला हरामाचं मिळतं, ज्याला फुकट मिळतं, त्याला त्या वस्तूची किंमत राहत नाही. मीठ रोज घरामध्ये मिळतं, फुकट मिळतं, कमी किमतीत मिळतं, पण त्याची किंमत कळत नाही. दुकानदाराचं मीठ कुठं असतो? बाहेर असतं. जे कुठं लग्न समारंभाला घालून जाता येत नाही, जे कुठं कार्यक्रमाला घालून जाता येत नाही, ज्याच्यावर सारखी चोराची नजर असते, ते कुठं असतं? लॉकर मध्ये असतं. म्हणजे त्याला मोदीचं काम आहे. ज्याला पैसे नाही लागलेले आहेत समजायचं सोनं आहे. ज्याची किंमत कमी, ते फुकट माणसाला त्याची किंमत कळत नाही. म्हणून कुठलीही गोष्ट माणसाला सहजासहजी मिळू नये, सहजासहजी मिळू नये. खूप मेहनत करायला लागावी आणि मग मिळालेल्या वस्तूचा आनंद मिळत असतो. जेवणाचं ताट समोर आले, गुलाबजाम, आणि अगोदरच भरपूर खाल्ले, हा भरपूर जेवलाय, आणि त्याच्या समोर ताट आणलंय. मग ही वाटी काढा, ती वाटी काढा, ती वाटी काढा, ती वाटी काढा, काय जेवणार आहे? भरपूर भूक लागावी, कडाक्याची भूक लागावी, भरपूर तहान लागावी, मग जेवणाचं ताट पुढे यावं, मग त्याचा आनंद मिळत असतो. ज्याला हरामाचं आणि फुकटचं मिळतं त्याला काहीही मेहनत नाही, त्याला काहीच किंमत कळत नाही. तसं राजा दशरथाला, कैकेयीला, सुमित्रेला बऱ्याच दिवसानंतर मुलगा झाला, म्हणून त्यांचं प्रेम कौशल्याचं रामावर राहिलं. रात्री निर्णय झाला, रामाला उद्या वनवास आहे. सुमित्रेच्या कानावर शब्द आले, कैकेयीच्या कानावर शब्द आले, कौशल्याच्या कानावर शब्द आले. सांगितलं, कौशल्या, उद्या रामाला वनवास आहे. कुणी दिला? कैकेयी मातेने दिला. रामाच्या जवळ आले, सांगितलं, रामा, अरे तू जन्माला येण्यासाठी किती मी हाल सहन केलेत. या देवाकडे गेली, त्या देवाकडे गेली, या दिवृषाकडे गेली, तुझ्यासाठी मी अनेक हाल सहन केले. रामा, एकच विनंती आहे, तू वनवासाला जाऊ नको, मी तुझ्या पाया पडते. पण रामाने सांगितलं, आई, माझ्या कैकेयी मातेने सांगितलंय, मला अयोध्येचा राजकारभार नाही पाहायचा, मला वनवासाला जायचं आहे. मी माझ्या आईसाठी मी वनवासाला जाणार आहे. आणि प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले. कौशल्या माईनं हांबरडा फोडला, रामा वनवासाला जाऊ नको. दशरथ राजे गतप्राण झाले रामासाठी. 6 वेळा रामाचं नाव घेऊन सगळे निघाले, रामा जाऊ नको वनवासाला, आम्ही तुझ्यावर किती प्रेम केलं. पण प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले. अयोध्येतले सगळे लोक प्रभू रामचंद्रासाठी हात जोडून विनंती करू लागले, देवा जाऊ नका, देवा जाऊ नका, तुम्ही आम्ही तुमच्यावर प्रेम केलंय. लखनजी सुमित्रेकडे गेला आणि सांगितलं, आई, मी भावाबरोबर वनवासाला जाणार आहे. सुमित्रा म्हणाली, अरे मला विचारायच कशासाठी आला? सुमित्रेचं हे मुक प्रेम आहे, जा भावाची सेवा कर, माझ्याकडे येऊ सुद्धा विचारू नको. हे सावतर भावाचा आहे, सख्या भावाचा नाही. भावाची साथ होती म्हणून रामप्रभू विजय झाले, आणि भावाची साथ मिळाली नाही म्हणून रावण हारला गेला. म्हणून आपल्या भावाची वेळ कशी बी असू द्या, पण संकटामध्ये भावाचा हात कधीही सोडायचा नाही, हे रामप्रभूंच्या कथेतून शिकणं गरजेचं आहे. टाळ्या वाजवताय, तेवढ्या पुरतं वैराग्य आहे. पुन्हा कीर्तन झाले की संपलं, बोंबाला बाजूला गेलं, पुन्हा सुरुवातच. म्हणून रामप्रभू वनवासाला निघाले, अयोध्येतले सगळे लोक निघाले. प्रभू रामचंद्रांनी सगळ्यांच्या तोंडावर हात फिरवला, मी वनवासाला चाललोय, अयोध्येचा राजकारभार पहा. सगळ्यांनी सगळ्यांना संध्याकाळी झोपवलं, सगळ्याला जीव घातलं. प्रभू रामचंद्र वनवासासाठी एका बाजूला गवताच्या गादीवर झोपले. वनवासात गवताची गादी असते, कपडे अंगावर नसतात, फक्त उपारणं जवळ असतं. सीता माता एका बाजूला झोपली, उशाला दगड घेतला. 14 वर्ष पतीचा स्पर्श नाही, उशाला दगड घेऊन सीता माता झोपली. पण लक्ष्मण 14 वर्ष वनवासात झोपले नाहीत. खरा वनवास लक्ष्मणाला आहे. आणि शरयू नदीचं स्नान केलं लक्ष्मणाने पहाटे 3 वाजता, आणि प्रभू रामचंद्राच्या पायाला स्पर्श केला, सांगितलं, दादा उठा, आपल्याला जायचंय वनवासाला. अयोध्येतले सगळे लोक अयोध्येमध्ये झोपले होते, सगळ्याला झोपावलं होतं देवानी. पहाटे 3 वाजता स्नान केलं, आणि भगवान परमात्मा सगळ्यांचं दर्शन घेऊन 14 वर्ष वनवासासाठी निघून गेले. देव निघून गेले, तोपर्यंत अयोध्येतले सगळे लोक उठले. कौशल्या माता उठली, राम कुठे माझा?
माझी सीता जानकी कुठे, माझा लखनजी कुठे, हंबरडा फोडला कौसल्या मातेच्या मुखातून उद्गार निघाले. सर्व समोर बसलेले पै पाहुणे आमचे आप्पा आहेत, दत्तप्पा. बऱ्याच दिवसापूर्वी आप्पाची 10-15 वर्षापासून आमची पारमार्थिक ओळख आहे. आमचे तर नरोटे आप्पा आहेत, पाठीमागे बसले आमचे रणजित काका आहेत निंबाळकर, आमचे मंजू पाहुणे आहेत, आमचे काळे पाहुणे आहेत, सगळे पै पाहुणे मंडळी. जाता जाता एक सांगेल, आदमापूरची वारी करा. जगाचा मालक आदमापूर क्षेत्रामध्ये राहतो, म्हणून बाळूमामाच्या मंदिरावर जे जे येऊन गेले त्यांची कामं गॅरंटीने होणार. कुणाचं आज होईल, कुणाचं उद्या होईल, कुणाचं परवा होईल, कुणाचं या वर्षी होईल, कुणाचं पुढच्या वर्षी होईल, कुणाचं या जन्मात होईल, कुणाचं पुढच्या जन्मात होईल. पण बाळूमामाची जेनी जेनी चाकरी केली, मामा त्यांना कधीही रिकाम्या हाताने पाठवणार नाही. मामांची सेवा करा. अमावस्येची वारी आदमापूरची आणि दुसरी एकादशीची वारी पंढरपूरची. जगाचा मालक पंढरपूर क्षेत्रामध्ये राहतो, पंढरीशू पांडुरंग परमात्मा. त्या पांडुरंग परमात्म्याची आपण सेवा करावी, गळ्यामध्ये तुळशीची माळ घालावी, व्यसनापासून लांब राहावं. या मुद्द्याला थोडा अंडरलाईन करून ठेवा किंवा आरशावर एवढे 2-3 वाक्य घरामध्ये लिहून ठेवा. बिडी, तंबाखू, सिगारेट, धूम्रपान कोणीही करायचं नाही. आणि जर आजपासून कोणी केलं तर सटवायची शपथ आहे तुम्हाला. सुटली बरं का, कशाला शपथ घालू. आपला हिंदू धर्म आपण सगळ्यांनी, भारत भूमीमध्ये जे काय आपल्याला दिलेलं आहे ते नियम, स्वच्छता असेल, बाकीचं काय असेल तर ते नियम करा. झाडं लावा, इथून पुढे झाडं लावली पाहिजेत. वर्षातून एक तरी झाड आपण लावलं पाहिजे. आंब्याचं लावा, चिक्कूचं लावा, सीताफळाचं लावा, एक तरी झाड आपण लावलं पाहिजे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. लाल बहादूर शास्त्रीला तर कोणतरी पहिली हे काढली होती घोषणा, जय जवान आणि जय किसान. जगात 2 माणसं सांभाळा, एक जवानाला सांभाळा आणि एक शेतकऱ्याला सांभाळा. आज या जगात 2 व्यक्तीचे हाल, एक शेतकऱ्याचे हाल आणि जवानाचे हाल. रात्रंदिवस डोळ्यामध्ये तेल घालून शिमेचं काम करतात. भारत देशातली माणसं त्यांच्यामुळे सुखाने झोपतात. आणि आज जगाचा पोशिंदा कोण आहे तर भारताचा शेतकरी आहे. असो म्हणून खऱ्या अर्थाने झालेली सेवा आमच्या मावशीच्या चरणी समर्पित करतो, सर्व पै पाहुण्यांच्या चरणी समर्पित करतो, ज्ञानोबराय तुकोबरायांच्या चरणी समर्पित करतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. शेवटची